जागोजागी बॅनर लागलेले तुम्ही प्रकर्षाने बघा. म्हणजे नाना किती लोकांचे आवडते आणि किती शंकर आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष लकडे सर, या ठिकाणी आमचे पत्रकार आळंदीकर, शिवाजीराव असतील, सगळेच आजी माजी आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक पाटील उपस्थित. आता सगळ्यांची तुम्ही नावं घेतलेली पत्रकार बंधू सागर भाऊ आहेत, आपले सगळे कारगे असतील, आमचे दुसरे शेतकरी असतील, बाळासाहेब असतील, आमचे ज्येष्ठ परत गोपालकाका गायकवाड असतील, आमचे सहकारी हरीशभाई असतील, आमचे मेजर होळकर असतील, सगळेच उपस्थित मान्यवर, आपले हुंबरे साहेब आहेत तिथं, सगळेच उपस्थित मान्यवर. तुम्ही पहिल्यांदा माझा सत्कार केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अशा प्रकारचा आपले ज्येष्ठ नेते म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे अध्यक्ष तटकरे साहेब आणि आपल्या खासदार आदरणीय वहिनी यांनी मला ही संधी दिली, तर त्यांचं पण मनपूर्वक अशा प्रकारचं आभार मानतो. आजी माजी सैनिक संघटनेच्या सुरुवातीपासून मी तुमच्या सगळ्यांच्या सहवासात आहे. सामाजिक काम असू द्या, धार्मिक काम असू द्या, स्वातंत्र्याच्या दृष्टीने ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात जे योगदान दिले त्या योगदानाची लोकांना जाणीव व्हावी, जागृती व्हावी आणि त्यांच्या स्मरणामध्ये त्या ठिकाणी चिरंतनपणे हे आपला स्वातंत्र्य उत्सव राहावा म्हणून सुद्धा तुमच्या सगळ्यांचे योगदान असतं. वृक्षारोपण असू द्या, आता आळंदीकर सरांनी अजितदादा पवार साहेबांनी आमच्यासाठी म्हणजे माजी सैनिकासाठी इतक्या वॅकन्सीज दिलेल्या आहेत, सरकार असो किंवा राज्य सरकार असो, इतक्या वॅकन्सी आणि थोडक्यात सांगायचं म्हणलं तर आमची घरपट्टीसुद्धा माफ दादांनी केलेली. त्याच्यामुळं आमची बारामती तालुका आजी माजी सैनिक संघटना आणि पूर्ण त्यांचा परिवार खंबीरपणे दादांच्या पाठीमागं उभा आहे आणि उभा राहील भविष्यात सुद्धा. एवढी मी पाहिजे.